श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का भगवान श्री राम यांना 14 वर्षाचाच वनवास का दिला होता? ज्याप्रमाणे म्हटलं जातं की कोणतीही घटना किंवा कामामागे कोणते ना कोणते कारण नक्की असते, त्याप्रमाणेच भगवान श्री राम यांना माता कैकेयीने 14 वर्षाचाच वनवास का दिला होता? 13 किंवा 15 वर्षाचा का दिला नाही? यामागे खूप काही कारणे सांगितली जातात. प्रसिद्ध कथेनुसार असं म्हटलं जातं की लहानपणी एकदा भगवान श्रीराम माता कैकेयी सोबत खेळत होते. खेळता खेळता भगवान श्रीरामांनी माता कैकेयीच्या दोन्ही डोळ्यांना त्यांच्या हातांनी बंद केले आणि म्हणू लागले, माते, मी जर तुम्हाला एक वरदान मागितले तर तुम्ही ते वरदान मला द्याल का? माता कैकेयी म्हणाली, तुला जे मागायचे आहे ते माग. तू मला अत्याधिक प्रिय आहे. मी तुला कसा नकार देऊ? तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, असं नाही, आधी मला वचन द्या की तुम्ही नाही म्हणणार नाही. मी तेव्हाच तुमच्या डोळ्यांवरून हात बाजूला करेल. माता कैकेयीने मान हलवून हो म्हटले. जे मागायचे आहे ते न घाबरता माग. तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, माते, मोठा होऊन जेव्हा माझा राज तिलक होईल त्याआधीच तुम्ही पिताश्रींजवळ माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास मागा आणि अयोध्येचे सिंहासन भरताला द्या. तेव्हा माता कैकेयी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, हे काय बोलत आहेस राम? का एवढे मोठे पाप करायला लावत आहेस? यावर प्रभू श्रीरामने माता कैकेयीला समजवले आणि म्हटले, मी पृथ्वीवर भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला आहे. जर मी राज्य करत राहिलो तर ज्या राक्षसांचा विनाश मला करायचा आहे ते जिवंत राहतील आणि माझे जे भक्त माझ्या दर्शनाची आस लावून बसले आहेत त्यांची तपश्चर्या देखील अपूर्ण राहील. त्यामुळे भगवान श्रीराम जेव्हा मोठे झाले तेव्हा माता कैकेयीने राजा दशरथ यांच्याकडून 14 वर्षाचा वनवास मागितला. पण वनवासासंबंधित आणखीही काही कहाण्या ज्या प्रसिद्ध आहेत. काही लोकांचं म्हणणं असं आहे की भगवान श्रीराम यांनी माता कैकेयीकडून 14 वर्षाचा वनवास यासाठी मागितला की ज्या दिवशी वनवास मागितला जाणार होता त्या वेळेपासून रावणाच्या जीवनातील फक्त 14 वर्ष शिल्लक होते. याबरोबरच या संबंधित आणखी एके कथेनुसार एकदा राजा दशरथ आपली राणी कैकेयीबरोबर फिरत होते. त्यावेळी त्यांच्यासमोर बाली आला. बालीने राजा दशरथला आव्हान देऊन म्हटले की हे दशरथ, तू माझ्याबरोबर युद्ध कर आणि तुझा राजमुकुट मला दे. राजा दशरथ बालीबरोबर युद्ध करण्यासाठी असमर्थ होते. हा अपमान माता कैकेयीला सहन झाला नाही. मग तिने पुढे जाऊन श्रीराम यांना तो राजमुकुट परत आणण्यास सांगितले आणि प्रभू श्रीरामांसाठी राजा दशरथकडे 14 वर्षाचा वनवास मागितला. त्यामुळे भगवान श्रीराम जेव्हा वनवासाला गेले त्यावेळी त्यांनी अहंकारी बालीचा वध केला. पण तरीही काही लोकांचं असं म्हणणं आहे की भगवान श्रीराम हे विष्णू यांचे अवतार होते. भगवान श्रीराम यांच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून देवतांनी कैकेयीची दासी मंथराच्या माध्यमातून कैकेयीची बुद्धी भ्रष्ट केली. मंथराने माता कैकेयीला तिचा पुत्र
भरताला राजसिंहासन मिळावे आणि भगवान श्रीरामांसाठी 14 वर्षाचा वनवास मिळावा यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे कैकई हे सगळं करताना दिसते. याबरोबरच त्रेतायुगमध्ये असं सुद्धा मानलं जातं की एखादी व्यक्ती 14 वर्ष वनवासामध्ये राहिली तर भविष्यामध्ये ती कधीही राजा बनू शकत नाही. यामुळेच माता कैकईने 13 किंवा 15 नाही तर 14 वर्षाचा वनवास मागितला. वनवासादरम्यान भगवान श्रीरामांना खूप कठीण नियमांचे पालन करावे लागले होते. असं म्हटलं जातं की वनवासादरम्यान त्यांनी कोणत्याही नगरामध्ये जाणं त्यागलं होतं. पूर्ण 14 वर्ष त्यांनी वेगवेगळ्या अरण्यामध्ये भटकतच राहावं लागलं. वनवासादरम्यान भगवान श्रीराम कोणकोणत्या ठिकाणी गेले? पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणाबरोबर भगवान श्रीराम रथात बसून अयोध्येतून निघाले. सगळ्यात आधी ते तमसा नदीच्या किनारी पोहोचले. त्यावेळी अयोध्येतील सगळी प्रजा त्यांच्या मागे मागे तमसा नदीच्या किनारी आली. पूर्ण प्रजा त्यांच्याबरोबर वनवासाला जाण्याचा हट्ट करत होती. त्यामुळे ते पहिल्यांदा तमसा नदीच्या किनारी थांबले. रात्रीच्या वेळी जेव्हा सगळी प्रजा झोपली होती तेव्हा ते माता सीता आणि लक्ष्मणाबरोबर सूर्योदयापूर्वी कोणालाही न उठवता तेथून निघून गेले. त्यानंतर ते त्यांचा मित्र निशाक राजाचे नगर शृंगवेरपूर जवळच्या अरण्यामध्ये पोहोचले आणि एक दिवस तेथेच थांबले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचा रथ चालक सुमंतला रथ अयोध्येला परत नेण्यासाठी सांगितले आणि पुढचा प्रवास पायीच चालू केला. पुढे त्यांनी नाव घेऊन गंगा नदी पार केली आणि उरई गावात उतरले. तेथून पायी चालत चालत ते प्रयागराजला पोहोचले. प्रयागराजला पोहोचल्यानंतर त्यांनी तेथे त्रिवेणीचे दर्शन घेतले आणि नंतर मुनी भारद्वाज यांच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले. मुनी भारद्वाज यांच्या जवळ पोहोचून त्यांनी राहण्यासाठी चांगल्या जागेविषयी विचारले. मुनी भारद्वाज यांनी त्यांना चित्रमुकुटविषयी सांगितले. त्यानंतर भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण बरोबर यमुना नदी पार करून चित्रकूटला पोहोचले. चित्रकूटमध्ये महर्षी वाल्मिकी यांना ते भेटले. त्यानंतर मंदाकिनी किनाऱ्याजवळ झोपडी बनवून राहू लागले. भरत सगळ्या मंत्र्यांबरोबर भगवान श्रीरामांना अयोध्याला परत नेण्यासाठी आला होता. पण भगवान श्रीराम यांनी जाण्यास नकार दिला आणि भरताला परत अयोध्याला परत जाण्याची आज्ञा केली. चित्रकूटनंतर भगवान श्रीराम दंडकारण्याच्या दिशेने पुढे निघाले. तेथे पोहोचून त्यांनी ऋषी आणि माता अनुसयाची भेट घेतली आणि माता अनुसयाचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते पुढे निघाले. तेथे त्यांचा विराट नावाच्या राक्षसाबरोबर सामना झाला. श्रीरामांनी त्याचा वध केला. भगवान श्रीरामांनी त्यांच्या वनवासाचे जास्तीत जास्त वर्ष दंडकारण्यामध्ये घालवले आणि तेथे त्यांनी खूप राक्षसांचा वध केला. दंडकारण्यामध्येच त्यांची भेट अगस्त्य मुनींबरोबर झाली. त्यांनी भगवान श्रीराम यांना गोदावरी किनारी पंचवटीमध्ये राहण्यासाठी सांगितले. पंचवटीमध्ये त्यांची भेट जटायू बरोबर झाली होती. जटायू पंचवटीमध्ये भगवान श्रीरामांच्या झोपडीबाहेर पहारेकरांच्या रूपामध्ये राहिले.
या ठिकाणीच शूर्पणखा भगवान श्रीरामांचे रूप पाहून त्यांच्यावर मोहित झाली. त्यानंतर लक्ष्मणाने तिचे नाक कापले होते. या झोपडीत बाहेरच नंतर रावण त्याचे मामा मारीमच्या मदतीने माता सीतेचे अपहरण करून घेऊन गेला होता आणि अपहरण दरम्यान रावणाने पहारेकरांच्या रूपामध्ये असलेल्या जटायूची सुद्धा हत्या केली होती. जेव्हा भगवान श्रीराम जखमी जटायूला त्याच्या शेवटच्या क्षणाला भेटले तेव्हा जटायूने भगवान श्रीरामांना सांगितले की रावणाने माता सीतेचे अपहरण केले आहे आणि त्यांना दक्षिण दिशेला घेऊन गेले आहे. जटायूचा अंतिम संस्कार करून भगवान श्रीराम आणि लक्ष्मण पुढे निघाले आणि तेथे त्यांची भेट माता शबरीबरोबर झाली. तेथे त्यांनी माता शबरीने दिलेले उष्टी बोरं खाल्ली. तेव्हा शबरीने त्यांना किशमिंदा निरेश बालीचा छोटा भाऊ सुग्रीवचा पत्ता दिला. पुढे जाऊन भगवान श्रीराम ऋषीमुख पर्वतावर पोहोचले आणि तिथे त्यांनी भेट सुग्रीव, हनुमान आणि जांबवंत यांच्याबरोबर झाली. सुग्रीव बरोबर त्यांची मैत्री झाली आणि सुग्रीवने सुद्धा त्यांना वचन दिले की ते माता सीतेला शोधून आणण्यासाठी त्यांची मदत करतील. बालीचा वध केल्यानंतर सुग्रीवला त्याचे राज्य परत देऊन भगवान श्रीराम लक्ष्मणाबरोबर एका पर्वतावर राहू लागले. ते तेथे 4 महिने राहिले. कारण पाऊस चालू झाला होता. समुद्र आणि नद्या भरभरून वाहत होत्या. पावसाळा संपल्यानंतर माता सीतेचा शोध करून झाला आणि समुद्र पार करून हनुमानाने त्यांचा शोध लावला. माता सीताला लंकेमध्ये आहे ही बातमी श्रीरामांना कळल्याबरोबर ते पूर्ण वानर सेना घेऊन रामेश्वरला गेले. तेथे भगवान श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली आणि म्हटले की हे रामाचे ईश्वर आहे. त्यामुळे या जगाला नंतर रामेश्वर असे नाव पडले. त्यानंतर त्यांनी वानर सेनेबरोबर एक पूल तयार केला आणि त्या पुलावरून लंकेला पोहोचले. तेथे ते नुवारा पर्वतावर राहू लागले आणि रावणाबरोबर युद्ध करून शेवटी त्याचा वध केला. तर मित्रांनो, अशी होती भगवान श्रीरामांची वनवासादरम्यानची कहाणी. तर मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी